1 मे महाराष्ट्र दिनापासून मुद्रांक शुल्काची नोंदणी ऑनलाईन करता येणार। पुण्यात बसून नागपुरात देखील घर घेता येणं शक्य। महसूल मंत्री बावनकुळेंची घोषणा। राज्यातील सर्व टोल नाक्यांवर 1 एप्रिलपासून फास्टॅग अनिवार्य। त्यानंतर फास्टॅग नसलेल्या 11,800 वाहनांना पहिल्याच दिवशी दंड, 9 लाखांची वसुली। सजावटीसाठी वापरण्यात येणाऱ्या प्लास्टिकच्या फुलांवर कोणतीही बंदी नाही। एकेरी वापराच्या वस्तूंच्या यादीतही त्याचा समावेश नाही। केंद्र सरकारकडून मुंबई उच्च न्यायालयात भूमिका स्पष्ट। एसटी महामंडळात आणखी एक आयएएस अधिकारी नियुक्त होणार। एसटी महामंडळाकडून सहव्यवस्थापकीय संचालक पदावर आयएएस अधिकारी नेमण्याबाबत सरकारला प्रस्ताव सादर केला जाणार। शालेय शिक्षण विभागाकडून एक राज्य एक गणवेश निर्णय मागे घेतल्यानंतर आता पूर्वीप्रमाणे शालेय गणवेश योजना पद्धत राबवणार। गणवेशाचा रंग आणि रचना ठरवण्याचा अधिकार स्थानिक शाळा व्यवस्थापनाचा। पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत बांधलेली म्हाडाची विरार, ठाणे आणि कल्याणमधली काही घरं विक्रीविना पडून ही घरं गिरणी कामगारांना देता येतील का, याबाबत म्हाडाच्या बैठकीत चर्चा। गोरेगाव पश्चिममधील सिद्धार्थनगर सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या पुनर्वसन प्रकल्पातील 663 घरांसाठी उद्या लॉटरी। 7 एप्रिलपासून घराचा ताबापत्र देण्यास सुरुवात। सिडकोची जवळपास 12,000 घरं विक्रीविना पडून पती किंवा पत्नीच्या नावे मुंबईत एक घर असल्यास दुसरं घर घेता येत नाही। या नियमात बदल करण्याच्या सिडकोकडून हालचाली। नवी मुंबईतील सिडकोच्या घरांच्या किमती कमी करण्यासाठी मनसेचा इंजेक्शन मोर्चा। पंतप्रधान आवास योजनेच्या नियमांची पायमल्ली करून सिडकोनं घरांच्या किमती वाढवल्याचा आरोप। ठाण्याच्या मानपाड्यातील पोस्ट ऑफिस कार्यालयात मनसेचं आंदोलन। स्वतःच्या राज्यात पाहुणे बनू नका, महाराष्ट्रात मराठीचा वापर करा, अशा आशयाचे टी शर्ट घालून अधिकाऱ्यांना आहेर देत आंदोलन। वांद्र्यातील एसआरए कार्यालयाबाहेर मनसेचा मोर्चा। संदीप देशपांडेच्या नेतृत्वात मोर्चाचं आयोजन। वरळीतील सिद्धार्थनगर, प्रेमनगरमधील एसआरए प्रकल्प रखडलेले रहिवासी देखील मोर्चामध्ये सहभागी। लालबागच्या आयकर भवनाबाहेर मनसेचं आंदोलन। बँका तसंच सरकारी आणि खासगी कार्यालयांमध्ये मराठी भाषा आग्रहानं वापर करण्याबाबत आस्थापनांना सूचना आणि इशारा। मुंबईतील गोरेगाव पूर्वेला वाहतूक पोलिसांच्या गाडीवर दिल्या जाणाऱ्या सूचना हिंदीतून। जागरूक महिलेचा पोलिसांना जाब। योग्य उत्तर न मिळाल्यानं आक्रमक। मराठीला अभिजात दर्जा मिळूनही पोलिसांच्या सूचना हिंदीतच। मुंबईतील सीआरझेड घोटाळ्याची राज्य सरकारकडून दखल। एबीपी माझाच्या बातमीचा इम्पॅक्ट। अनधिकृत बांधकामं निष्कासित करण्याचे आदेश। मुंबईत एका सेलिब्रिटीची हत्या करण्यासाठी आलेल्या 5 जणांना अंधेरीतून अटक। आरोपी बिश्नोई गँगशी संबंधित असल्याची दाट शक्यता। जालन्यातील भोकरदन फौजदारी न्यायालयानं 3 बांगलादेशींना सुनावणी दरम्यान 1 वर्षाच्या सक्त मजुरीची शिक्षा सुनावली। बेकायदेशीरपणे भारतात घुसखोरी करून बनावट कागदपत्रांच्या आधारे वास्तव्य केल्याप्रकरणी शिक्षा। साताऱ्यातील कोयना धरणाच्या पाणी पातळीत घट। एप्रिलच्या पहिल्याच आठवड्यात पाणी पातळी खालावली। कोयना जलाशयात सध्या 50 ते 55 टीएमसी इतकाच पाणीसाठा। पुण्यातील मेट्रोच्या प्रवाशांची संख्या मागील 3 महिन्यात घटली। पुणे मेट्रोचा पहिला टप्पा पूर्ण होऊनही अपेक्षित प्रवाशी संख्या वाढलेली नाही। सोलापुरातील बँकांमध्ये मनसेचं आंदोलन। बँकेतील व्यवस्थापकांना भेटून मनसे कार्यकर्त्यांची निवेदनं। पुण्यात शिवधर्म फाउंडेशनचा संभाजी ब्रिगेड विरोधात मोर्चा। संभाजी ब्रिगेडनं संभाजी महाराजांचं पूर्ण नाव वापरावं, अन्यथा नोंदणी रद्द करावी, अशा मागणीचं जिल्हाधिकाऱ्यांना दिलं निवेदन। पुरंदर विमानतळाला जमिनी देण्यास पुरंदर तालुक्यातील गावकऱ्यांचा विरोध। पारगाव, मेमाणे, खानवडी, मुंजवडी, एखतपूर, कुंभारवळण, वनपुरी आणि उदाचीवाडी या गावातील नागरिक उद्यापासून उपोषण करणार। आळंदीत माऊलींच्या समाधीवर भाविकांना ठेवलेले पैसे पुजाऱ्यानं खिशात घातल्याचा प्रकार। घटना सीसीटीव्हीमुळे समोर। पुजाऱ्यावर निलंबनाची कारवाई।
ब्राह्मण समाजाचा फुले चित्रपटातील एका दृश्यावर आक्षेप. ब्राह्मण समाजाची अस्मिता दुखावणाऱ्या काही गोष्टी चित्रपटात असल्याचा आरोप. याबाबत कराडमध्ये ब्राह्मण समाजाचा पोलीस आणि प्रशासनाला निवेदन. अहिल्यानगरच्या श्रीरामपूरमधून नशेच्या गोळ्या आणि इंजेक्शनची विक्री करणाऱ्यांना अटक. गुप्त माहितीच्या आधारे छापेमारी करत पोलिसांची कारवाई. नाशिकच्या अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत सिगारेटच्या किमतीवरून टपरी चालक आणि एका व्यक्तीमध्ये हाणामारी. टपरी चालकानं केलेल्या मारहाणीनंतर व्यक्तीचा मृत्यू झाल्याची माहिती. 5 ते 12 एप्रिल दरम्यान सप्तशृंगी गडावर चैत्रोत्सव. या कालावधीत गडावर येणाऱ्या भाविकांना ट्रस्टच्या वतीनं विमा संरक्षण मिळणार. गर्दीच्या पार्श्वभूमीवर मंदिर दर्शनासाठी 24 तास खुलं राहणार. अहिल्यानगरच्या कर्जत तालुक्यातील कोंभळे आणि खांडवी परिसरातील नियोजित MIDCला शेतकऱ्यांकडून विरोध. शेतजमीन बचाव कृती समितीची आंदोलनं करत घोषणाबाजी. नाशिकच्या इंदिरानगर जॉगिंग ट्रॅक परिसरात चारचाकी कारला अचानक आग. गाडीच्या इंजिनमधून अचानक धूर येऊ लागल्यानं आग. जळगावच्या अमळनेरमधील सातरी गावात जनावरांच्या गोठ्याला आग. आगीत 5 घरं पूर्णपणे जळून खाक. एका घरातील सिलेंडरचा स्फोट झाल्यानं आगीचं रौद्ररूप. शिर्डीत 5 ते 7 एप्रिल 3 दिवस रामनवमी उत्सव. उत्सवाच्या मुख्य दिवशी म्हणजे रामनवमीला साई मंदिर रात्रभर दर्शनासाठी खुलं राहणार. केंद्रीय शैक्षणिक संशोधन आणि तंत्रज्ञान परिषद आयोजित अखिल भारतीय बाल शैक्षणिक कंटेंट स्पर्धा गुरुदक्षिणा या लघुपटाला राष्ट्रीय पुरस्कार. वाशिमच्या मंगरुळपीरच्या पंचायत समितीच्या नव्यानं बांधलेल्या इमारतीला तडे. अवघ्या काही महिन्यातच तडे गेल्यानं बांधकामाच्या दर्जावर प्रश्न उपस्थित. गडचिरोलीकरांचं रेल्वे स्वप्न पूर्ण होणार. वडसा गडचिरोली रेल्वे मार्गासाठी 1886 कोटींचा वाढीव निधी मंजूर. रेल्वेच्या पहिल्या टप्प्यातील 322 कोटी रुपयांच्या कामांची प्रत्यक्षात सुरुवात. अवकाळी पावसामुळे भंडाऱ्यात भूमिगत पाईपलाईनसाठी खोदलेले रस्ते चिखलमय. चिखलावरून अनेक जण घसरून पडत असून वाहन चालकांनाही गाडी चालवताना करावी लागते कसरत. गोंदियातील सुकुळी गावात महिलांची पाण्यासाठी पायपीट. जलजीवन योजनेचं काम अपूर्ण असल्यानं गावात पाणी टंचाई. अकोल्यात महापालिकेकडून आठवड्यातून 2च दिवस पाणी पुरवठा, तो देखील गढूळ आणि दूषित. त्यामुळे हे पाणी प्यायचं कसं, नागरिकांकडून सवाल उपस्थित. नागपुरातील पिपळा डाक बंगल्या ठिकाणी सराफा व्यापाऱ्याला लुटल्याची घटना. रवी मुसळे हे दुकान बंद करून घरी निघाले असताना चोरट्यांनी मारहाण करून तब्बल 1,15,00,000ची सोने चांदी असलेली बॅग केली लंपास. ठाकरेंच्या शिवसेनेचं अकोला जिल्हाप्रमुख गोपाळ दातरकर यांच्यावर अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे अकोटचे उपविभागीय अधिकारी राजेंद्र इंगळे यांना दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल. भंडाऱ्याच्या आंधळगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात आग. एसीमध्ये शॉर्ट सर्किट झाल्यानं आग. आगीत डॉक्टरांच्या कक्षातील महत्त्वाची कागदपत्र आणि साहित्य जळून खाक. वर्ध्याच्या कारंजा शहरात IPLवर सट्टा लावणाऱ्या 5 जणांना पोलिसांनी घेतलं ताब्यात. 8 जणांवर गुन्हा दाखल. भंडाऱ्यातील लाखांदूरमध्ये शेतकऱ्याचा बळी घेणारा वाघ जेरबंद. 2 दिवसांपूर्वी या वाघानं या शेतकऱ्याचा बळी घेतला होता. अकोल्यातील एका शाळेतील कर्मचाऱ्याकडून तब्बल 10 चिमुकल्या विद्यार्थिनींचा विनयभंग. हेमंत विठ्ठल चांदेकर या आरोपीवर गुन्हा दाखल. सिंधुदुर्ग विमानतळावरून अखेर 2 महिन्याच्या प्रतीक्षेनंतर पुन्हा विमान प्रवासी वाहतूक सुरू. फ्लाय 91 या कंपनीकडून सिंधुदुर्ग पुणे विमान सेवेला प्रारंभ. रायगडच्या म्हसळा तालुक्यातील पांगळोळी ग्रामपंचायतीमध्ये 28 लाखांचा घोटाळा. माजी सरपंचासह ग्रामसेवकावर निलंबनाची कारवाई. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.